नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। आज दिल्लीमध्ये नक्की काय काय घडलं त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झुरळ म्हणून ज्यांना हिनवलं गेलं त्यांनी सरकारला नमवलं तर मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। माझं मन 10 दिवसांपासून दुखी होतं, तरुणांना इतर कुणीही भरकटवू नये म्हणून राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया। प्रधानांचा राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका, एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली, राजीनामे होत नाहीत म्हणणाऱ्यांना दणका, अभिजित दिपकेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, आता तर सुरुवात झाली असा इशारा। सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य, त्यामुळे तत्काळ आंदोलन मागे घेत आहोत। सरकारसोबतच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सीजेपीच्या आशुतोष रांकांची माहिती। सर्व राज्यातल्या विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेण्याची मागणी मान्य, सर्व एफआयआर कॉपीज 3 ते 4 दिवसात आम्हाला दिल्या जातील। आंदोलक सीजेपी आंदोलकांवरती भविष्यात कोणतीही कारवाई होणार नाही, मंगळवारपर्यंत लिखित स्वरूपात आम्हाला दिलं जाईल, सौरभ दास यांची माहिती। बीजेपीच्या सूचना मागण्यांवर सखोल चर्चा झाली, मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार झालाय। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई नियमाप्रमाणे दिली जाईल, जेपी नड्डांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। लोकशाहीच्या शांतता संयमाचा हा विजय आहे, भीतीची भीती ही झटकून एकवटलेल्या सर्वांचे आभार, सीजेपी तरुणांचं अभिनंदन, सोनम वांगचुक यांचे। सरकार हटवण्याची वेळ आली आहे, खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक तरुणाचं अभिनंदन, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी, राहुल गांधींची मागणी। दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, देशातल्या संस्था या कुणाच्या व्यक्तिगत मालकीच्या नाही, जेवढी चूक मोदींची तेवढी आरएसएसची आहे, आरएसएसने शिक्षण व्यवस्थेला पोखरून टाकले, राहुल गांधींची टीका। राज्यात सध्या हालचालींना वेग आलेला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील दिल्ली वारी झाली। नक्की काय काय घडलं पाहूयात टॉप 9 बातम्या। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दिल्ली वारी, भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, भेटीबाबत फडणवीसांकडून प्रचंड गुप्तता, सूत्रांची माहिती। जे दिलंय त्यात समाधानी, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीव्ही 9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। मला महाराष्ट्रात राहायचं आहे, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होऊ शकतात, संजय राऊतांचा दावा, तर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जातील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून याआधीही करण्यात आला होता दावा। शिंदे फडणवीसांमध्ये दिल्लीमध्ये जाण्यासाठी चुरस, राज ठाकरेंचा टोला, मात्र आता फडणवीस दिल्लीला का गेले ते सांगतील, राज ठाकरेंची फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरती प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यानं दिल्लीला जातात, केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचं, देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापैकी एकच जण केंद्रीय मंत्री आणि एक जण मुख्यमंत्री होईल, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर महेश सावंतांची प्रतिक्रिया। राजीनाम्यावर जी प्रतिक्रिया आलेल्या आहेत, विविध राजकीय नेत्यांच्या पक्षांनी प्रतिक्रिया दिल्यात, नक्की त्यांनी काय म्हटलंय पाहूया टॉप 9 मध्ये। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग, पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक, प्रधानमंत्री मोदी अमित शहांची चर्चा। विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाने मी खूप खुश आहे, देशातील तरुणांचा विजय झाला, सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर प्रियंका गांधींकडून विद्यार्थ्यांचं कौतुक। देशाच्या युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय, युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं, राजीनामा घ्या नाही तर म्हणणं ऐका असं मी मोदींना सांगितलं होतं, शरद पवारांचा प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। राजीनाम्याला उशीर, मात्र अखेर युवा पिढीनं राजीनामा घेतला, तरुणांचा मला सार्थ अभिमान, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। उद्याचा मोर्चा निघणारच, हुकुमशाही केल्यास तरुण चिरडून टाकतील हे तरुणाईनं दाखवून दिलं, उद्याचा मोर्चा विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा असेल, या आंदोलनामुळे भाजपच्या गुंडगिरीचा चेहरा समोर आला, आंदोलनात साध्या वेशात घुसलेल्या गुंडांवर कारवाई कधी होणार, उद्धव ठाकरेंचा सवाल। जेनजीनं सरकारच्या झिंजा उपटल्या, तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही, राज ठाकरेंकडून अभिनंदन। शिवतीर्थवरील काकांची ट्विट इंग्रजी झाली, राज ठाकरेंनी इंग्रजीमध्ये केलेल्या ट्विटवरती आता शेलारांचा निशाणा, झेंजीनं याचं काय हाल केले ते बघा, मराठीचे तथाकथित कैवारी अमराठीत पोपटपंची करू लागले, शेलारांची टीका।
राजीनाम्यावर कोण हरलं कोण जिंकलं मी मानत नाही, समाजाच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते करत राहा. अण्णा हजारेंची प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया. चुकीच्या मार्गाने जाऊन प्रश्न सुटणार नाहीत, अण्णा हजारेंचं वक्तव्य. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय. या देशात लोकशाही संपली असं वाटत होतं, मात्र या देशाच्या युवकांनी सरकारचा अहंकार तोडला. अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. राजीनाम्यानंतर विरोधकांचा हल्लाबोल पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. देशात 150 पेपर फुटले असतील तर उत्तर प्रदेशमध्ये 20 प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. नोकऱ्या द्याव्या लागू नयेत म्हणून सरकारनं मुद्दामून प्रश्नपत्रिका फोडल्या होत्या. अखिलेश यादवांचा गंभीर आरोप. 12 वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी सरकारला झुकवलं. मोदींना स्वतः राजीनामा द्यावा लागेल या भीतीनं प्रधानांचा राजीनामा. संजय राऊतांचा हल्लाबोल. जेएनजीचा हा सर्वात मोठा विजय. जेएनजी सरकार बनवू शकतं आणि पाडूही शकतं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं दाखवून दिलं. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मोदींना वाटलं आपली खुर्ची धोक्यात आहे, हे कळल्यानंतर राजीनामा झाला. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. हीच भारताची ताकद आहे. आता राजीनामा झालाय. तरुण भारतीयांवरती केलेल्या अमानुष लाठीमाराबद्दल भाजप सरकारकडून माफी मागितली जावी. त्या लाठीमाराचे आदेश कुणी दिले याची चौकशी व्हावी. सरकारच्या क्रूरतेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या भारतीयांवरील सर्व एफआयआर मागे घेतले जावेत. या मागण्यांचा आदित्य ठाकरेंसाठी. प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल टाकले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सरकारवर राग असल्याचं दिसतंय. विद्यार्थ्यांच्या निर्णयाला वंचितचा पाठिंबा असेल. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पूर्णतः देशभरातील विद्यार्थ्यांचं यश. रोहित पवारांची भाजप सरकारवर टीका. सरकारला अखेर झुकावं लागलं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्यावरती पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. सोनम वांगचुक आणि युवकांच्या मागणीला यश. देशमुखांचं वक्तव्य. प्रधानांचा राजीनामा हे सरकारला उशिरानं सुचलेलं शहाणपण. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. तर पेपरफुटी सहभागी असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, लंकेंची मागणी. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकार हादरलं. देशात पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाची ताकद दिसली. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्यावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया. तर पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा, लाठीचार्जची न्यायालयीन चौकशी करा, राजू शेट्टींची मागणी.